डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता जिजाऊचा, माता रमाईचा, माता सावित्रीबाई फुलेंचा, माता अहिल्याबाई होळकरांचा, माता फातिमा शेखचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साहेबांचा, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साहेबांचा, परमपूज्य विश्वरत्न. प्रथमतः ज्या महामानवानं या देशातीलच नव्हे तर जगातील सर्व बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं, त्याग केला घरादाराचा, परंतु बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावलं, अशा महामानवाच्या कार्याला आणि विचाराला प्रथमतः अभिवादन. आणि त्याचप्रमाणे या देशातील महामाता ज्यांनी आपल्या जोडीदाराला, आपल्या साथीदारांना एक प्रपंचात राबून जीवनभर कसलीही महामानवाला घरची अडचण भासू दिली नाही, अशा सर्व महामातांना दुसऱ्यांदा प्रथमतः त्यांच्या विचाराला, आचाराला अभिवादन. आणि या पिंपरी चिंचवड मधील तमाम बहुजनांना माझा मानाचा सप्रेम जय भीम, नमस्कार, सलाम अलैकुम. माता रमाई आंबेडकर यांचं स्मारक झालं पाहिजे, या पिंपरी चिंचवड शहरात झालं पाहिजे. आणि जे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पिंपरीमध्ये आहे, त्या स्मारकाच्या पाठीमागलची जी मोकळी जागा आहे त्या जागेवर झालं पाहिजे. त्या विचारातून आमचे नेते दुराजी शिंदे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांनी 2016 पासून या रमाई स्मारकाचा लढा चालू आहे. अनेक वेळा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे मोर्चे, आंदोलने, उपोषण करण्यात आली, परंतु इथं टळाटळच केली जाते. का टळाटळ केली जाते, का नाही, याचा मोठा गहन प्रश्न पडतो. कारण या देशाची राज्यघटना ज्यावेळेस बाबासाहेबांनी भारतीयांना सुपूर्द केली, त्याच दिवशी या देशातली RSS बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात, म्हणजेच बहुजन समाजाच्या विरोधात होती. ते संविधानाला मानित नाहीत, ते आजपर्यंतही मानित नाहीत. आणि त्यांचीच पिल्लावळ इथं प्रशासनामध्ये आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, परंतु हा विचार आमच्या बहुजन समाजाने न घेता केवळ समतावादी विचाराच्या, विषमतावादी विचारधारेनं जे लोक आहेत
त्यांनी घेतला आणि ते पुढे गेले. प्रशासन सुद्धा 80-90% त्यांनीच काबीज केलं. म्हणून या लढ्याला इतका वेळ लागतोय. आणि हे माता रमाईचं, त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक आम्ही का मागतोय? अरे ज्या महामातेनं तुम्हा आम्हा सर्वांसाठी, तुम्हा आम्हा सर्वांसाठी अरे गौऱ्या वेचून आपला प्रपंच भागवला, पण डॉक्टर बाबासाहेबांना कधी आपल्या प्रपंचात गुंतवून ठेवलं नाही. आणि त्यांना जर त्या मातेनं प्रपंचात गुंतवून ठेवलं असतं तर आज आपलं कसं झालं असतं याचा विचार न केलेला बरा. म्हणून मला म्हणायचंय, ज्या महामातेनं तुमच्या आमच्यासाठी, या बहुजनाच्या उद्धारासाठी, बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आपल्या पोटची 4 मुलं घालवली, 4 मुलं गेली. याचा विचार करा. तरी त्यांनी बाबासाहेबांना कधी आडकाठी केली नाही. अहो माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई केवळ आमचीच नाही, तर जो जो या देशाचा नागरिक संविधानाला मानतो आणि जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं आणि या देशाला अर्पण केलं, अशा संविधान निर्मात्याच मी तर म्हणतो माता रमाईना सुद्धा सर्वच जनता मानते. म्हणून याचाही विचार करून प्रशासनाने हे काम लवकरात लवकर केलं पाहिजे. परंतु काय अडचण होती हे सांगता येत नाही. म्हणून मला सर्वांनाच आव्हान करायचे, सर्व पिंपरी चिंचवड शहरातील बहुजन समाजाला मला आव्हान करायचे, अल्पसंख्य समाजाला मला आव्हान करायचे आणि करतोय की बाबा रे, तुम्ही जर या देशाची घटना मानत असाल, देशाचं संविधान मानत असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानत असाल, तर रमाईला सुद्धा मानलंच पाहिजे. आणि त्यागमूर्ती रमाईसाठी आपण या स्टेजवर येऊन इथं आपला छोटासा खारीचा वाटा का होईना पण इथं अर्पण केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आपण जो कमावतो त्याच्यातला 20वा भाग जनतेसाठी, समाजासाठी आपण स्वखुशीनं अर्पण केला पाहिजे. हे बाबासाहेबांचं मत होतं. म्हणजे पे बॅक टू दी सोसायटी. आज इथं या माता रमाई स्मारकासाठी 3 ग्रुप पडले. पडू द्या. एक ग्रुप पालिकेतील अधिकारी वर्गासोबत आहे, दुसरा ग्रुप माननीय नेते धुराजी शिंदे यांच्या बरोबर आहे, तिसरा ग्रुप निव्वळ बौद्ध जन बांधवांचा आहे आणि आणखीही काही ग्रुप पडणार आहेत. पडू द्या. कारण बाबासाहेबांची जयंती आपण म्हणतो की प्रत्येक गल्लीत झाली पाहिजे, प्रत्येक मोहल्ल्यात झाली पाहिजे, ठिकठिकाणी झाले पाहिजे. एवढं महान कार्य आहे. आणि या महान कार्यासाठी त्यागमूर्ती माता रमाईच्या स्मारकासाठी सुद्धा अनेक ग्रुप जरी पडले तरी पडू द्या, हरकत नाही. परंतु त्यांचा उद्देश काय आहे, धोरण काय आहे, ध्येय काय आहे हे प्रथम पाहिलं पाहिजे. कारण सर्वांचाच उद्देश माता रमाईचं स्मारक झालं पाहिजे हा आहे. म्हणून मला म्हणायचंय, या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व तमाम बहुजन नागरिकांना, अल्पजन नागरिकांना माझं हे म्हणणं आहे की आपण आपल्या मस्जिदीमध्ये असू द्या, प्रत्येक मोहल्ल्यातल्या बौद्ध विहारात असू द्या, आपण बैठक घ्या. कारण बौद्ध विहारात तर आता एक वर्षावासाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या वर्षावासाच्या कार्यक्रमात बौद्ध जनतेनं
असा ठराव पास करावा की गेली 9-10 वर्षापासून रमाई स्मारकाच्या माता रमाई स्मारकाच्या इथं बाबासाहेबाच्या स्मारकाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत झालं पाहिजे म्हणून गेली 9 वर्षापासून हा लढा चालू आहे, झगडा चालू आहे. तर आपण ठराव घेतला पाहिजे विहारामध्ये, मस्जिदीमध्ये की चर्चमध्ये की माता रमाईचं स्मारक व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. कारण ती आमचं दैवत आहे, ती आमची माता आहे. तर यासाठी असं लिखित स्वरूपातला ठराव या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताला आपण द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जाता जाता आणखी सांगतो, बाबा हो, झोप उडवा, झोपीचं सोंग घेऊ नका. कारण अनेक वेळा आपण पाहतोय कुठलाही प्रश्न असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, समस्यावर झगडणारे कमी असतात पण त्याचे श्रेय लाटणारे फार असतात. पण श्रेय लाटा, ज्याला कोणाला लाटायचं त्याने लाटा, हरकत नाही. पण आपलंही योगदान काही का होईना आपल्या प्रपंचातून वेळ काढून आपण इथं येऊन आपलं वेळ द्यावा आणि या स्मारकाच्या लढ्यात, या झगड्यात आपण सामील व्हावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि जाता जाता आपणाला एक विनंती करतो, हात जोडून इकडं लक्ष द्या की जे आपलं निर्भय चॅनल आहे त्यांना कृपया जे मी बोलतो ते आपल्याला पसंत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा ही मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. कारण अशा मीडियाला आपण सहकार्य केलं, लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तो मीडिया आपल्या प्रश्नासाठी धावून येऊ शकतो. नसता ते कशाला लक्ष देतील. एक तर आपण या देशातील संविधानाचे 4 खांब मानतो, त्या 4 खांबामधला एक प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया हा आपल्याकडे लक्ष देत नाही. कारण हा एक इथल्या सत्ताधाऱ्यानं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं तो बिकाऊ मीडिया झाला, तो खरेदी केला म्हणून आपल्या प्रश्नाकडे ते दुर्लक्ष करतात. मग हा सोशल मीडिया आहे, या सोशल मीडिया कसा आपल्या बरोबर राहील, बहुजनाचा कसा उद्धार करील हेही आपण पाहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून कृपया पुन्हा आपणाला विनंती की या मीडियाला लाईक आणि सबस्क्राईब करा. एवढेच बोलून मी इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय.